नानासाहेब डी.जी. पाटील साहेब, उपस्थित संस्थेचे सचिव आबासाहेब सिके पाटील, संस्थेचे संचालक आदरणीय मोहनदादा जैन, दुसरे संचालक आदरणीय अनुराग भाऊ वाजपेयी, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आपल्या सौ कुलकर्णी मॅडम, आमच्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ पाटील मॅडम, सत्कार मूर्ती SP कुलकर्णी सर, भट सर, मॅडमांचे चिरंजीव सून, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा अतिशय आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे. कारण की अवघ्या 20-22 वर्ष आपल्या या संस्थेचं वय आहे आणि हे दुसरं रिटायरमेंट, पहिलं रिटायरमेंट झालं आपल्या जोशी मॅडमांचं आणि हे दुसरं रिटायरमेंट कुलकर्णी मॅडमांचं. कारण की या मॅडमांनी पडक्या इमारतीपासून तर भव्य इमारतीपर्यंतचा जो प्रवास केला आणि ते आमच्याशी जे वागले ते DN पाटील सरांनी त्यांच्या मनोगतातून बरंचसं सांगितलेलं आहे. मी तर एवढं म्हणेल की मॅडम आपण खूप भाग्यवान आहात. भाग्यवान एवढ्यासाठी की आपण विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या हे जवळून पाहिलं आपण की एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी आपला सत्कार केला, याच्यावरूनच दिसून येतं की आपण किती विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. आणि दुसऱ्या दृष्टीने मी भाग्यवान असं म्हणतो की रिटायरमेंटपर्यंत आपण आपलं निरोगी आयुष्य, म्हणजे आपण कधी आजारी पडल्या नाही आणि मॅडम आजारी आहेत असा आम्हाला कधी निरोप मिळाला नाही. कामानिमित्त गेल्या असतील रजेवर, परंतु आजारी आहेत हे कारण काही आम्ही ऐकलं नाही. आणि म्हणून दुसऱ्या अर्थाने मी आपल्याला निरोगी आयुष्य रिटायरमेंटपर्यंत आपण परमेश्वराने आपल्याला दिलं, हे खूप मोठं भाग्याचं लक्षण मी समजतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे SP सरांसारख्या माणसाचा संसार सांभाळून, म्हणजे SP सर वाईट आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु समाजप्रिय माणूस, सकाळी उठले म्हणजे चालले जळगाव, रात्री 10 वाजता जळगाववरून यायचं आणि सर्व मुलांचं सांभाळ करायचा. कुटुंबाची जबाबदारी सांभाळली असेल तर पूर्ण जबाबदारी मॅडमांनी सांभाळली. सरांनी समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि म्हणून मी म्हटलो की SP कुलकर्णी सारखा माणसाचा संसार सांभाळून आपण एक चांगल्या प्रकारे नोकरी केली, हे मी खरोखर मॅडमांना धन्यवाद देतो. कारण की विना अनुदानित शाळा असताना मॅडम प्रभारी मुख्याध्यापिका होत्या. त्या काळामध्ये आम्ही सर्व नवीन लागलेली माणसं, आम्हाला मॅडमांनी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे आईचं प्रेम दिलं, मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं, मुलाचं प्रेम दिलं, सर्वांना सांभाळून घेतलं. आणि 20 वर्ष त्यांचे कुठे निघून गेले याचा काही त्यांनाही कळलं नाही आणि आम्हालाही समजलं नाही. परंतु मॅडम तुमचे दिवस चांगले निघून गेले. आता आम्हाला असं वाटतं की आमचे रिटायरमेंटपर्यंत आमचे दिवस कसे निघते. कारण की त्यावेळेला संख्या पण कमी होती, 20-22 पोरांना धरून बसावं लागत होतं. आता 100-100 मुलांना शिकवणं म्हणजे फार कसरत करावी लागते साहेब. आणि नाही तशा अर्थानं नाही. आणि शासनाचे पण आता नियम इतके दिवसेंदिवस वेगळे व्हायला लागले दादा की शासन प्रत्येक आठवड्याला वेगवेगळं परिपत्रक पाठवतं. या अर्थाने म्हणालो की तुमचे दिवस चांगले निघून गेले. आपल्या तसं नाही साहेब, कारण की आता दर आठवड्याला एवढे परिपत्रक येतात, ही माहिती द्या, ती माहिती द्या, याचं ट्रेनिंग त्याचं ट्रेनिंग, आणि म्हणून या अर्थाने मॅडमांचे दिवस चांगले निघून गेले असं मी म्हणतो. मॅडम मी तर म्हणजे सरांनी सांगितलं की क्लास जेव्हा 1 नंबर या धरणगावमध्ये चालायचा तर त्यांनी जर पैसे घेतले असते तर मोठी बिल्डिंग उभी राहिली असती. मी तर असं म्हणेल त्यांनी संपत्ती किती कमवली याच्यापेक्षा त्यांची संतती कशी निघाली. आज त्या पगार कमवत असेपर्यंत त्यांची मुलं पगार कमवायला लागली, हा त्यांच्या जीवनातला सर्वात आनंदाचा सण मी समजतो. मित्र, जीवनामध्ये संपत्ती प्रत्येक जण कमवत असतो आणि संपत्तीबरोबर संतती कशी निघाली याला सुद्धा फार महत्त्व आहे असं मला वाटतं. दीपा या ठिकाणी नाही आहे, तिची उणीव असते. दीपाली सुद्धा या कार्यक्रमाला असायला पाहिजे होती. आमची विद्यार्थिनी एक इंजिनियर आहे, त्याचा आम्हाला पण आनंद आहे. आणि 2-3 मुलं मॅडमांची अतिशय सुसंस्कारित आणि चांगल्या पदावर कामाला आहेत. त्यांनी मुलांना घडवलं तसं आता नातीला सुद्धा ते चांगल्या प्रकारे घडवतील आणि ती सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरच आहे असं मला वाटतं की मॅडमांचं